4 दिवस टिकणारे मऊसूत छान चविष्ट मेथी थेपले बनवण्यासाठी पिठामध्ये आपण एक पदार्थ असा मिसळणार आहोत की त्यामुळे हे थेपले संपेपर्यंत एकदम मऊसूत राहतील। हे थेपले नाश्त्यासाठी, प्रवासासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकतो। चला पाहूया रेसिपी। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। ही मी मेथी घेतलेली आहे, ही अर्धी जुडी मेथी आहे। ती मी स्वच्छ धुवून ठेवली, सुकल्यानंतर ती बारीक कापून घेणार। हे पीठ घेतलेलं आहे, एक मोठा बाउल पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन टाकलेलं आहे, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, हे हळद पावडर टाकले मी अर्धा चमचा, हिंग थोडासा, हे सफेद तीळ घेतलेत मी 2 चमचे, चवीनुसार मीठ टाकायचं। हे आलं मिरची लसूण पेस्ट घेतली 1 चमचा, हे ओवा घेतलेला आहे मी अर्धा चमचा। ओवा चांगला हातावर चोळून घ्यायचा, म्हणजे पदार्थाला त्याचा सुगंध येतो चांगला। आणि ही कसुरी मेथी टाकून सगळं संपूर्ण पीठ हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि त्याच्यामध्ये आपण कापून ठेवली होती हिरवी मेथी, ती घेतलेली आहे, मेथीची भाजी, ते पण चांगलं टाकून मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं। हे तेल कच्चंच आहे, हे 2 चमचे तेल घेतलेलं आहे मी। तेल पिठाला चांगलं चोळून घ्यायचं। आणि आता हे पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं। पाणी टाकताना थोडं टाकायचं। या पिठामध्ये आपण कसुरी मेथी आणि बेसन टाकले, ते टाकलं तर आपल्या थेपल्याला चव चांगली येते आणि मऊसूत राहतात। आता हे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे झाकून ठेवते। ह्याला अर्धा तास असं झाकून ठेवायचं। हे पीठ चांगलं मऊसूत होतं। आता आपण त्याचे गोळे करून घ्यायचे। हे मी गोळे करून घेते। तुम्हाला या थेपल्याच्या ऑर्डर घ्यायच्या असेल तरी घेऊ शकता। हे गोळे थोडे छोटे करायचे, आपण चपाती करतो त्याच्यासारखे मोठे नाही करायचे, छोटे घ्यायचे आणि थेपला लाटताना पातळ लाटायचा। हे मी आता लाटून घेते। अशा प्रकारे थेपला लाटून घ्यायचा। खूप जास्त मोठा लाटायचा नाही की एकदम छोटा पण लाटायचा नाही, असा मीडियम आकाराचा लाटून घ्यायचा। हे 2-3 मी लाटून घेतले। आता हे थेपले मी शेकून घेते। तवा ठेवला होता, तवा गरम झालाय। आता हे थेपले मी शेकून घेते। याच्यावर थोडंसं तेल टाकायचं वरतून, दोन्ही बाजूने चांगला आलटी पलटी करून थेपला चांगला शेकून घ्यायचा। थेपला शेकताना गॅस मीडियम ठेवायचा, जास्त फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर थेपले जळतात। असे सर्व थेपले मी आता शेकून घेते। हे अर्धा किलो आपल्या गव्हाचं पीठ होतं, त्याच्यामध्ये आपले 20 थेपले झालेले आहेत। हे एकदम मऊ लुसलुशीत थेपले झालेले आहेत। हे थेपले चहा सोबत, दह्यासोबत किंवा लसूण चटणी, मिरची लोणची ह्यांच्याबरोबर खाऊ शकता। आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्रायबर नसाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। माझी ही छोटीशी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।